मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कोणत्याही 3 अंकी संख्येचा वर्ग कशाप्रमाणे काढायचा। एकदम शॉर्ट पद्धतीनुसार फास्टमध्ये आपण कुठल्याही 3 अंकी संख्येचा वर्ग काढूया। चला मग पहिलं एक्झाम्पल घेऊया आपण 105। आता आपल्याला 105 या संख्येचा वर्ग काढायचा आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, दोन संख्यांचे गट पाडायचे। त्याच्यामध्ये शेवटच्या 2 अंकी संख्येचा एक गट आणि पहिली संख्येचा एक गट अशाप्रमाणे 2 गट पाडून घ्यायचे। त्याच्यानंतर शेवटची संख्येचा वर्ग घ्यायचा। त्यासाठी आपल्याला इथं 3 रेषा मारायच्या आहेत याप्रमाणे। ओके, शेवटची संख्येचा वर्ग 5चा वर्ग सगळ्यांना माहिती आहे, आपण ह्या ठिकाणी लिहिला 25। त्यानंतर ह्या दोघांचा म्हणजे ह्या दोन संख्ये जी संख्या मिळून तयार झाली त्याचा ह्या एकाशी गुणाकार 5 1 5 आणि 5 2 10 10 ह्या ठिकाणी लिहायचा आणि एकाचा वर्ग एकच येतो। म्हणून आपलं उत्तर आलं 1 11 0 25। ओके, 11025 याप्रमाणे आपलं हे उत्तर शॉर्ट पद्धतीनुसार आलेलं आहे। हे आपण थोडं इझी एक्झाम्पल घेतलं, याच्यापेक्षा थोडं आपण आता कठीण एक्झाम्पल घेऊया। या ठिकाणी लिहिलं आपण 212चा वर्ग। त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, इथं 3 असे गट पाडायचे आहेत। ओके, सगळ्यात अगोदर आपल्याला काय घ्यायचं आहे, 15चा वर्ग। 15चा वर्ग सगळ्यांना माहिती काय तो 225 होतो। याच्यामध्ये हा जो 2 आहे हा तुम्हाला हातच्याला जायचा आहे आणि 25 ह्या ठिकाणी लिहायचा आहे। या 2 गट पाडायच्या अगोदर। ओके, याच्यामध्ये 2 हातच्याला 25 येतं। त्याच्यानंतर काय करायचं आहे, या दोघांचा गुणाकार 15 दुने 30 30 दुने 60। मग आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचं आहे 60 आणि 60मध्ये हे 2 मिळवायचे म्हणजे किती झाले तुमचे 62। त्याच्यानंतर पुढे आता या 2चा वर्ग काय येईल 4। मग तो 4 तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायचा आहे। मग आपलं फायनल आन्सर काय आलं 46225 म्हणजे 46225। त्याच्यानंतर पुढची संख्या आता थोडंसं अजून आपण कठीण घेऊया। आपण आता घेऊया 413चा वर्ग। चला तर मग ह्याचप्रमाणे आपण 2चे गट पाडूया। इथं एक गट, इथं एक गट, इथं एक गट आणि हे 2 गट। ओके, आता 13चा वर्ग सगळ्यांना माहिती आहे काय तो 169 169 येतो। याच्यामध्ये काय करायचं, हा एक द्यायचं आहे तुम्हाला हातच्याला, इथं लिहायचं आहे 69 एक हातच्याला दिला। त्याच्यानंतर काय करायचं आहे, या तिघांचा गुणाकार चौक 52 52 दुने 104 104 आणि हा तुमचा एक त्याच्यामध्ये मिळाला किती झाले 105। ओके, 105मध्ये एक तुम्हाला हातच्याला द्यायचा आहे, इथं लिहायचं आहे तुम्हाला 05। आता 4चा वर्ग काय येतो तुमचा 16 16 आणि हा एक किती झाला 17। मग तुम्ही इथं लिहू शकता 17 05 69 म्हणजे 1,70,569 याप्रमाणे आपला 413चा वर्ग झाला। त्याच्यानंतर अजून आपण आता काय करूया, थोडी मोठी संख्या घेऊया। चला तर आता पुढची संख्या आपण घेऊया। पुढची संख्या आपण घेतली 512 512चा वर्ग आपल्याला करायचा आहे। त्याच्यासाठी आपण काय केलं, इथं 2चे गट काढले 12चा आणि 5चा आणि ह्या ठिकाणी असे 3चे गट केले। ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, 12चा वर्ग घ्यायचा आहे। 12चा वर्ग काय येतो 144। त्याच्यामध्ये एक हातच्याला इथं लिहिला आपण 44। आता 12 पंचे 60 60 दुने 120 120 आणि हा एक 121 121मध्ये हा 121 आणि याच्यामध्ये हा एक काय करायचं आहे आपल्याला परत हातच्याला द्यायचा आणि इथं काय लिहायचं आहे आपल्याला 21। आता परत 5चा वर्ग काय येतो 25 आणि 25मध्ये हा एक मिळवला काय येईल तुमचा